शासनाच्या विशेष सहाय्यक विभागाच्या वतीनं जनकल्याण यात्रा 2025 चं आयोजन राज्यभरात करण्यात आलंय। या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोबाईल एलईडी व्हॅन मार्फत राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे। या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी नाशिक येथे करण्यात आलाय। ही यात्रा राज्यभर होत असून आपल्या जिल्ह्यात आता जनकल्याण यात्रा पोहोचलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येते। विशेष सहाय्यक विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट याचबरोबर माहिती पत्रक नागरिकांना वाटण्यात येत आहेत। विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या 6 मुख्य योजना राज्य आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत। लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते। ही यात्रा एकूण 15 दिवस सुरू राहणार असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे याचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, तहसीलदार निलेश पाटील, तहसीलदार शिल्पा पाटील, लोकमंगल सहकारी बँकेचे संचालक प्रल्हाद कांबळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। या माहिती पटाद्वारे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं, आपलं राज्य सरकार, केंद्र सरकार समाजातल्या गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे। डीबीटी पोर्टल मधून विशेष सहाय्य मदत आता प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। या योजनेतून भ्रष्टाचार, दिरंगाई थांबलेली आहे। विशेष सहाय्य विभाग यासाठी प्रत्येकाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत असून या योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येतो। याचा पात्र लाभार्थी यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय।